दादांचा अपघात कुणी घडवून आणला? अखेर मास्टर माइंड समोर. आता डायरेक्ट कठोर शिक्षा. 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या अपघातात दादांचे दुर्दैवी निधन झालं. लोकांना भरवसा बसत नव्हता, कारण हा अपघात नसून लोक म्हणायचे हा घातपातच आहे. पण जेव्हा अचानक आज एक अशी गुपित माहिती समोर आली ज्याने ह्या प्रकरणाचं चित्रच उलट करून टाकलं. सत्य शेवटी उघड झालं. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते जगासमोर येतच, आणि ते सत्य समोर आलं. ते सत्य म्हणजे दादांना मुंबईत थांबवलं होतं. 27 जानेवारीच्या रात्री म्हणजेच अपघात होण्याच्या आदल्या रात्री झालेली अशी घटना समोर आली की ज्यामुळे आता जे लोकांना दुःख होत होतं, ज्यांच्या डोळ्यात पाणी होतं, ते पाणी थांबलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्टपणे दिसू लागला आहे. कारण की अपघाताचा मास्टर माइंड आणि त्याला आता शिक्षा. CIDच्या तपासात या प्रकरणाचा सगळा काळा चिठ्ठा समोर आला आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, कोण आहे तो व्यक्ती की ज्याने हे प्रकरण घडवून आणलं, आता सगळी माहिती समोर आली आहे. कारण की 27 तारखेच्या रात्री दादांना आलेला एक फोन आणि त्या फोनमुळेच हे सगळं प्रकरण घडलं आहे. फोन आणि फाईल याचं एक असं कनेक्शन समोर आलं की ज्यामुळे मास्टर माइंडच्या मुसक्या आवळल्या, आता थेट शिक्षा. कारण CIDच्या माध्यमातून अशी गुपित माहिती समोर आली जी आजपर्यंत कुठेच दाखवली गेली नव्हती. या प्रकरणाचे सत्य जे उघड झाले आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण एका अशा व्यक्तीचे नाव समोर आले आहे की जे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. एक व्यक्ती जे दादांच्या अगदी जवळ होते. म्हणतात ना, जवळचेच पाठीत खंजीर खुपसतात, अगदी तशाच पद्धतीचे एक प्रकरण इथे समोर आलं आहे, ज्यामुळे आता कालपर्यंत ज्या डोळ्यात दुःखाचे पाणी होतं त्यात आता बदल्याच्या भावना भडकत आहेत. कारण की सगळ्यांना 28 तारखेचा अपघात दाखवला गेला होता. 28 तारखेला दाखवलं गेलं होतं विमान 8 वाजता मुंबईतून निघालं आणि 8:45 बारामतीत दुर्दैवी अपघात झाला. इथपर्यंत सगळ्यांना माहिती होतं. पण खरा गेम हा 27 तारखेला रात्री झाला होता. पण ती बातमी कुठल्याही चॅनलला दाखवली गेली नाही. ती माहिती दाबून टाकण्यात आली की काय, अशी चर्चा होत होती. कारण टीव्हीवर जे दाखवलं जात होतं तो फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर दाखवल्या जात होत्या. लोकांना भावनिक करण्यासाठी दादा परत आले व मध्यरात्री दादा आले, अशा प्रकारच्या चर्चांची राळ उठवली जात होती. कारण की लोकांचं लक्ष मूळ मुद्द्याकडून दुर्लक्षित करायचं होतं. पण अखेर हा सगळा गोंधळ सुरू होता. पण त्यातच CIDने एक असं कनेक्शन उघड केलं ज्यामुळे या प्रकरणाचं सगळं सत्य समोर आलं. एक असं मोठं नाव समोर आलंय, एका अशा मोठ्या नावाचा पर्दाफाश झालाय की ज्याला आता थेट शिक्षा. खरं तर या यशाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना जाते. मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करत CIDला आदेश दिले होते आणि CIDने त्या आदेशाचे पालन करून वेगाने तपासाची चक्रे फिरवली. आणि ज्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ यांचे आता लोक कौतुक करत आहेत. कारण की ही माहिती जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले नसते तर बाहेरच आली नसती. लोकांना फक्त 28 ते चित्र माहिती होतं. 28, 29, 30 आणि आजपर्यंत काय झालं एवढंच लोकांना माहीत होतं. पण आदल्या दिवशी रात्री काय झालं, दादांना रात्री का थांबवण्यात आलं, कुणी थांबवलं, कोणी फोन केला होता आणि ते थांबवल्यामुळे पुढचा अपघात घडला, हे कोणालाच माहिती नव्हतं. खरंच जी व्यक्ती आहे ती व्यक्ती खूप मोठी आहे आणि त्या व्यक्तीचे नाव रोहित पवार यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई आणि दिल्ली येथे अगदी वेगळ्या भाषेत घेतलं होतं. पण त्यानंतर अजितदादांचे निकटवर्तीय त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी डायरेक्ट त्यांचंच नाव घेऊन टाकलं आणि त्यानंतर खरा गेम जो आहे तो उघडकीस आला. आता प्रचंड मोठी व्यक्ती होती, मोठं नाव होतं, त्यामुळे बातम्या दाबण्याचे काम झालं आहे आणि खोट्या बातम्या दाखवून लोकांना भ्रमित करून ठेवलं होतं. लोकांना हा आशावाद लावून ठेवला होता की चमत्कार होईल आणि दादा दिल्लीवरून येतील, दादा जर्मनीतून येतील, अशा वेगवेगळ्या बातम्या पिकवल्या जात होत्या. कारण की जो या प्रकरणाचा मास्टर माइंड होता त्याला वेळ मिळावा सगळे पुरावे दाबून ठेवण्यासाठी, पुरावे नष्ट करण्यासाठी. पण CID जेव्हा तपास करते तेव्हा CID पाताळातून देखील गोष्टी बाहेर काढत असते, हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. आणि या खेळात CIDने एक अशी माहिती बाहेर काढली आणि त्यामुळे सगळं चित्र स्पष्ट झालं. आता खरंच दादांना न्याय मिळणार असं लोक आता म्हणू लागले आहेत. कारण की मास्टर माइंडचे नाव समोर येत असून थेट शिक्षा, अशा प्रकारचा आता विषय समोर आलेला आहे. CIDच्या तपासात नेमकं काय सत्य समोर आलं? 27 तारखेच्या त्या रात्री दादांना कोणी थांबवलं होतं? कोणाच्या सोनने दादा थांबले आणि दुसऱ्या दिवशी तो सगळा धक्कादायक प्रकार घडवला? खरंच अपघात होता की दुसरंच काहीतरी, विमानाचा घातपात करण्यासाठी? कोण होता तो मारेकरी? CIDच्या तपासात नेमकं काय सापडलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. 28 जानेवारीला दादांचं दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं. ही बातमी सगळ्यांना माहिती आहे, त्यात नवीन काही नाही. आणि त्यानंतर आजपर्यंत काय काय घडलं हे देखील सगळी माहिती लोकांना होती. पण 28 तारखेच्या आधी आदल्या रात्री म्हणजेच 27 तारखेला काय झालं याची माहिती कोणालाच नव्हती. कारण की दादा हे एका वेगळ्या पद्धतीने बारामतीला येणार होते. पण एका फोनने त्यांचा मार्ग बदलला आणि त्यानंतरच हा डाव रचला गेला.
पहा, सत्य कितीही दाबलं तरी ते समोर येत असतं. लोकांना भ्रमित करण्यासाठी वेगवेगळ्या बातम्या दाखवण्यात आल्या, पण खरी माहिती CIDने पाताळातून शोधून काढली. पहा, 28ला बातमी आली की दादांचा अपघात झाला आणि दादा आपल्याला सोडून गेले. पण अपघात झाल्यानंतर जे लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी सांगितलेले पुरावे आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या नेत्यांनी केलेलं विधान हे सगळं दाखवत होतं की दादा जिवंत आहेत. पण अचानक रोहित पवारांनी एका पत्रकार परिषदेत एका व्यक्तीवर बोट ठेवलं आणि त्याला उत्तर जोरात त्यांच्याच एका गटातील व्यक्तीने दिलं. पण त्यानंतर जेव्हा CIDचा तपास झाला तेव्हा 27 तारखेच्या त्या काळ रात्रीचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आला. 27 तारखेला दादांच्या मुंबईतील बंगल्यावर अगदी लगबग कमी झाली होती. अजितदादा त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त शांत होते. एका विश्वासू व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्व कामे उरकून चालकाला आदेश दिला होता. उद्या पहाटे 5ला मोटारीने साताऱ्याला जायचे आहे, तयारी पूर्ण ठेवा. दादांना रस्ते प्रवास आणि जनतेशी संपर्क आवडायचा. वाहनाची तपासणी झाली, इंधन भरले गेले, सर्व काही नियोजित होते. पण रात्री 10 वाजता त्यांच्या फोनची रिंग वाजली आणि तिथूनच या गूढ प्रवासाला सुरुवात झाली. तो फोन कोणाचा होता हे आजही मोठे रहस्य आहे. पण सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार तो कॉल घेताच दादांचा चेहरा उतरला. जो नेता शांत होता तो व्याकुळ झाला. तो संवाद 15 मिनिटे चालला. कधी आवाज मोठा तर कधी कमालीची शांतता. इतकी घाई कशासाठी? मी आल्यावर बोलू ना, असे शब्द दादांनी उच्चारले होते. पण समोरच्या व्यक्तीने असा काही दबाव आणला की दादांना निर्णय बदलावा लागला. फोन ठेवताच त्यांनी एका सचिवांना फोन करून एका विशिष्ट फाईलबाबत विचारणा केली. निवडणुकीच्या काळात अशी कोणती संचिका होती जिने उपमुख्यमंत्र्यांना अस्वस्थ केले? मध्यरात्री मंत्रालयाचा परिसर शांत असताना 7व्या मजल्यावरील दालनात प्रकाशाचा झोत दिसत होता. तपासातील हा सर्वात गडद भाग आहे. CCTVमध्ये एक चेहरा झाकलेली आकृती रेकॉर्ड रूममध्ये काहीतरी शोधताना दिसली. तिकडे देवगिरीवर दादांची अस्वस्थता वाढत होती. निरोप आला की ती निर्णायक फाईल मंत्रालयात सापडत नाहीये. पहाटे निघण्याचं नियोजन होतं, पण फाईलचा अडथळा जाणीवपूर्वक आणला गेला. अखेर ती फाईल पहाटे 4 वाजता बाहेर आली. मोटारीने जाण्याचा मुहूर्त हुकवण्यात आला. ही केवळ फाईल नव्हती तर मृत्यूच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते, ज्याने दादांना विमानाशिवाय पर्याय ठेवला नाही. जेव्हा रस्ते रोखले गेले तेव्हा विमानाचा कट कार्यान्वित झाला. CIDला धक्कादायक तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. त्या खासगी विमानाभोवती काही अनोळखी लोक फिरताना दिसले. रोहित पवारांनी ज्या त्रुटींकडे लक्ष वेधले ते प्रश्न आज गंभीर आहेत. विमानावरील तो शेवटचा चेहरा रमेशचा होता. त्याच्या बँक खात्यात आदल्या दिवशीच परदेशातून मोठी रक्कम जमा झाली होती. इंधन यंत्रणेत केलेला बिघाड इतका सूक्ष्म होता की अनुभवी वैमानिकालाही त्याचा अंदाज आला नाही. आता या कथेचा केंद्रबिंदू तो वजनदार नेता आहे ज्यावर संशय आहे. रोहित पवारांचे मौन बरेच काही सांगून जाते. तर प्रमोद हिंदुरावांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले. दिल्लीशी संबंध असणाऱ्या पटेलांनी त्या रात्री दादांना 3 वेळा फोन केला होता. स्वाक्षरीशिवाय मुंबई सोडू नका हा आग्रह कर्तव्यदक्षता होती की त्यांना अडवून ठेवण्याची खेळी? ज्या राजकीय हालचालींना दादांचा विरोध होता त्यांच्या मृत्यूनंतर त्याच गोष्टी सोप्या झाल्या. या अपघातात कोणाचा फायदा झाला हे आता स्पष्ट आहे. 28 जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ. रात्रीच्या तणावामुळे दादा थकलेले होते. विमानात सुमित कपूर यांच्यासारखे तज्ज्ञ होते. पहिले 15 मिनिटे सर्व सुरळीत होते, पण अचानक संपर्क तुटला. इंजिन बंद पडले आणि मदतीसाठी असलेले यंत्रही निकामी झाले होते. त्या शेवटच्या क्षणात काय झाले? स्फोट की घातपात? ब्लॅक बॉक्समधील माहिती पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. जर हा केवळ अपघात असता तर पुराव्यांची छेडछाड कशासाठी? आज यंत्रणा त्या रमेशचा शोध घेत आहेत, जो गायब झाला आहे. त्याचे शेवटचे लोकेशन मुंबईत होते, त्यानंतर तो नाहीसा झाला. त्याला देशाबाहेर पाठवले की त्याचा आवाज दाबला. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आजही उत्तर शोधत आहेत. ती विमान कंपनी कोणाची होती? रमेशला कोणी कामावर ठेवले? तपास यंत्रणा आजही मर्यादित काम करत असल्या तरी हे केवळ तांत्रिक अपयश नसून एक राजकीय हत्या असल्याचे संकेत मिळत आहेत. अजितदादा पवार एक असा नेता ज्याने किंग मेकरची भूमिका बजावली, पण 28 जानेवारीच्या रात्रीने महाराष्ट्राचा हा हिरा हिरावून घेतला. मंत्रालयातील फाईल, रात्रीचे फोन कॉल्स, रमेशचे गायब होणे आणि बदललेली सत्ता समीकरणे हे सर्व पाहिले तर एक भयानक कट समोर येतो. हा अपघात होता की क्रूर षडयंत्र? सत्य कदाचित सह्याद्रीत गाडले गेले असेल, पण जोपर्यंत रमेश सापडत नाही तोपर्यंत संशयाची सुई प्रफुल्ल पटेल आणि सहकाऱ्यांवर कायम राहील. महाराष्ट्र आजही आपल्या लोकनेत्यासाठी खऱ्या न्यायाची प्रतीक्षेत आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण CID तपास आणि समोर आलेल्या काही धक्कादायक बाबींचा सविस्तर रिपोर्ट पाहिलात. पण एक गोष्ट इथं स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. हे प्रकरण जितकं सरळ दिसतंय तितकं ते नक्कीच नाहीये.
सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात आणि अनेक चहाच्या कट्ट्यांवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आम्ही जो हा रिपोर्ट तुमच्या समोर मांडलाय तो सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आधारित केवळ एक शक्यता आहे. आम्ही यातून कोणत्याही व्यक्तींवर थेट आरोप करत नाही आहोत किंवा कोणालाही गुन्हेगार ठरवत नाही आहोत. सत्य काय आहे हे केवळ अधिकृत तपास यंत्रणा सिद्ध करू शकतील. पण प्रेक्षकांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 27 तारखेच्या त्या रात्री नक्की काय घडलं असेल? तो फोन कॉल कुणाचा होता? ती फाईल खरंच इतकी महत्त्वाची होती का की ज्यामुळे दादांना आपला प्रवास बदलावा लागला, अशी चर्चा केली जात आहे. हा केवळ योगायोग असेल की यामागे काही षडयंत्र असेल? रोहित पवारांनी याविषयी नेमकं काय बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? खरंच ही शक्यता खूपच विचित्र आहे. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की दादांना न्याय कधी मिळणार? आता मला तुमचं पण जाणून घ्यायचंय, तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता की यामध्ये एखादं मोठं राजकीय षडयंत्र शिजत होतं? तुम्हाला नेमकं कुणावर संशय येतोय किंवा तुमच्याकडे या प्रकरणाच्या संबंधात काही तुमचं वेगळं मत आहे का? तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहा, प्रत्येक कमेंट ही महत्त्वाची असते, कारण तुमची एक कमेंट या सत्याच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल कदाचित असू शकतं. हा व्हिडिओ त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या प्रकरणाची चर्चा जी चालू आहे तर तिची सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी मिळेल. दादांना लवकरात लवकर न्याय मिळावा याविषयी आपण त्या ठिकाणी प्रार्थना करूयात आणि हा व्हिडिओला आपण इथेच थांबूयात. पाहत रहा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचं चॅनल. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.